गेल्या 7 दिवसांपासून महाराष्ट्रात कॅप्टन अशोक खरात प्रकरण गाजतंय. कुणी त्याला कॅप्टन अशोक खरात म्हणतं, कुणी त्याला भोंदूबाबा अशोक खरात म्हणतं, कुणी गुरु अशोक खरात म्हणतं. पण कायद्याच्या लेखी अशोक खरात हा गुन्हेगार आहे. म्हणजे जरी त्याचा अजून गुन्हा सिद्ध झालेला नसला तरी त्याने स्वतः चौकशी दरम्यान यातल्या अनेक गुन्ह्याची कबुली दिलेली आहे. याच अशोक खरातचं साम्राज्य नेमकं काय हे जाणून घेण्यासाठी आम्ही नाशिकमध्ये आलो. नाशिकमधल्या मीरगाव या त्याच्या मूळ गावात आम्ही पोहोचलेलो आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून तुम्ही ऐकत असाल ईशानेश्वर मंदिर, ईशान्येश्वर मंदिर. तर हे ईशान्येश्वर मंदिर आहे. ईशान्येश्वर मंदिराचा हा परिसर आहे. ही दीपमाळ बघतोय. दीपमाळ त्याची सगळी कथा मी तुम्हाला सांगणार आहे, पण परिसर पहा. हा साधारण परिसर एक 20 ते 25 गुंठ्यामध्ये पसरलेला हा परिसर आहे. एकूण याची मालमत्ता जवळपास 45 एकर आहे आणि 45 एकरमधला हा एक जमिनीचा तुकडा आहे. मंदिराच्या दुतर्फा आपण बघतोय व्यवस्थित बाग फुलवलेली आहे. हा पैसा काय आहे तो सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे, पण सुरुवातीला आपण मंदिर पाहूयात. या मंदिरात आपण जाऊयात. ईशान्येश्वर मंदिर हे 2010 साली त्याची स्थापना करण्यात आली. अशोक खरातनं ही स्थापना केली. त्यावेळेला अतिशय छोट्या स्वरूपात हे मंदिर होतं. फक्त एक पिंड होती आणि त्याच्यावर एक छत्र होतं. पुढच्या काळात जसजसं अशोक खरातचं प्रस्थ वाढू लागलं तसतसं या मंदिराचा घेरसुद्धा वाढू लागला. या मंदिराची श्रीमंती वाढू लागली आणि भाविकसुद्धा मोठ्या संख्येनं इथे यायला लागले. मुळात मुद्दा असा आहे की ज्या वेळेला हे मंदिर प्रसिद्ध पाहू लागलं, म्हणजे अशोक खरातची जेव्हा सर्वत्र चर्चा होऊ लागली, विशेषतः राजकारणी, मोठमोठे अधिकारी यांच्या वर्तुळात जेव्हा अशोक खरात हा नावाजला गेला अंकशास्त्रज्ञ म्हणून, सुरुवातीला तो या सगळ्या वर्तुळात त्याचा शिरकाव झाला. ज्योतिष तो सांगायचा. पुढे तंत्रमंत्र, जादूटोणा या सगळ्या प्रकरणात सुद्धा त्याचं नाव येत होतं. हा सभामंडप बघा, जवळपास 40 बाय 40चा हा सभामंडप आहे ईशान्येश्वर मंदिराचा. याच सभामंडपात जे तुम्ही गेल्या काही दिवसांपासून चमत्कार ऐकतायत, 20 फुटी नाग, वाघाचं कातडं, कोल्ह्याचे कान, हे सगळं इथे चालायचं. कसं चालायचं? सुनील दवंगे आपले प्रतिनिधी आहेत. सुनील, या सभामंडपात सगळे चमत्कार, मंत्रतंत्र, विधी सगळे चालायचे. काय इथे चालायचं? हे ईशानेश्वराचं जे देवस्थान आहे हे या मिरगावमध्ये अतिशय प्रसिद्ध आहे. याला आपल्या नाशिक जिल्हा, अहिल्यानगर जिल्हाच नव्हे तर राज्यभरातील लोक जे आहेत, जे शंकराचे भक्त इथे या ठिकाणी यायचे. सामान्य भक्तांना अशोक खरात कधी भेटायचा नाही. या आजूबाजूची जी लोकं आहेत ती सांगतात की सामान्य लोक जे स्थानिक ग्रामस्थ आहेत त्यांची हिडीस केली जायची. मात्र जे धनधानगे लोक आहेत, राजकारणी लोक आहेत, उच्च पदस्थ अधिकारी आहेत, त्यांना इथे VIP ट्रीटमेंट असायची आणि त्यांच्यासाठी हवे ते चमत्कार या ठिकाणी केले जायचे. जसे की आपण सांगितलं नाग निघत होता, इथं वाघाचं कातडं असायचं आणि वेगवेगळे हातखंडे वापरायचा तो या ठिकाणी. आणि हा पूर्ण परिसर जो आहे या ठिकाणी फार कोणाला ये जाय करायला परवानगी नव्हती. म्हणजे आजूबाजूची जी शेतं आहेत या शेतातल्या लोकांना सुद्धा इथं आतमध्ये येऊ दिलं जात नसायचं. ज्यांची ही मालमत्ता आहे त्यांना सुद्धा परवानगी घेऊन त्याच्या ह्या भागामध्ये यावं लागायचं. सामान्य भक्तांसाठी वेगळी बारी असायची, VIP भक्तांसाठी, त्याच्या मर्जीतल्या लोकांसाठी वेगळी. बाजूला जे देवस्थान ज्याचं ट्रस्टचं ऑफिस आहे त्या ठिकाणी सुद्धा जे त्याचे मोजके 2-3 ट्रस्टी आणि अध्यक्ष उपाध्यक्ष आहेत त्यांना त्या ठिकाणी परवानगी असायची. इतर लोकांना कोणालाही परवानगी दिली जात नव्हती असं इथे स्थानिक जे लोक आहेत ते सांगतात. आणि मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी जे आहेत महाशिवरात्र वगैरे यावेळेस गर्दी असायची. सामान्य भक्त, भोळा भक्त असतो, महादेवाचा भक्त म्हटल्यानंतर सोमवती अमावस्या असेल, श्रावणी सोमवार असतील किंवा महाशिवरात्री असेल, अशा वेळेस मोठी जत्रा भरायची या ठिकाणी. खेड्यापाड्यातली लोकं यायची, बाकीचे व्यावसायिक देखील इथे यायचे, दुकानं लागायची आणि याकडे उत्सवाचं स्वरूप याकडे पाहायचं दृष्टिकोनाने लोक यायला लागली. पण याचबरोबर राजकीय मंडळींचं या ठिकाणी मोठं प्रस्थ निर्माण झालं. आपल्या मनातील इच्छा पूर्ण होईल, इच्छापूर्ती महायज्ञ, यासाठी हा भाग म्हणजे हे जे मंदिर आहे हे प्रसिद्ध व्हायला लागलं की इथं आल्यानंतर आपल्या मनातली इच्छा पूर्ण होते, इच्छा नवस करावा असं हे जे आहे ते भोंदूबाबा जो आहे खरात हा लोकांना सांगायचा आणि त्यांच्या इच्छा, काहींच्या इच्छा पूर्ण व्हायच्या. मग बोली भाषेतून, माउथ पब्लिसिटीच्या द्वारे तो मग ते लोक एक माणूस दुसऱ्या 4 माणसांना सांगायचं. असं करत करत हे प्रस्थ वाढलं. आणि त्यातून हा सगळा परिसर, हा सगळा सभामंडपाचा परिसर आहे. कुठे बसायचा हा भोंदूबाबा अशोक खरात? कुठे बसायचा? भोंदूबाबा अशोक खरात जो होता तो आतमध्ये प्रवेश करताना सर्व जी लोकं आहेत, जी भक्त आहेत, ती आपल्या पायातली पादत्रे असतील, बूट चप्पल असेल ते बाहेर काढायची. म्हणजे ज्या ठिकाणून आपण आतमध्ये येतो त्या ठिकाणी थोडं पाणी आहे, म्हणजे देवाच्या दारात पाणी धुवून पाय धुवून आतमध्ये गेलं पाहिजे. पण तो बूट चप्पल घालून आतमध्ये, येथील जे बाकीचे पुजारी वगैरे सांगतात की बूट चप्पल घालून तो महादेवाच्या पिंडीपर्यंत जायचा. तो म्हणायचा मी महादेवाचा अवतार आहे आणि त्याच्यामुळे तो काहीच पाळत नव्हता इथलं. म्हणजे अक्षरशः जसं की आपण जे सध्या ऐकतोय की महादेवाच्या
मंदिरामध्ये गाभाऱ्यामध्ये सुद्धा त्यांनी काही प्रकार केले, अश्लील प्रकार केल्याचं सांगितलं जातं. म्हणजे तो स्वतःला देवच समजायचा. त्याच्यामुळे समोरचा देव आहे त्याला तो काही घाबरत नव्हता आणि त्यातून हे सगळे प्रकार करायचा. तो या ठिकाणी आपलं स्वतःचं घर म्हणजे देवाचं मंदिर हे त्यासाठी पवित्र मानायचं असतं. त्या सगळ्यांनी मनातले सगळे विचार जे असतात, काही वृत्ती असतात त्या सोडून स्वच्छ मनाने यायचं असतं. पण या सगळ्या वृत्ती तो मनात घेऊन तो या ठिकाणी यायचा, इथं वावरायचा आणि हे सगळं कृत्य या ठिकाणी चालू असायचं. म्हणजे सुरुवातीला शंकराचा भक्त असलेला, महादेवाचा भक्त असलेला हा अशोक खरात पुढे पुढे म्हणजे एक OTT मधला त्या वेबसिरीजमधला डायलॉग आहे ना, कभी कभी लगता है आपणच भगवान आहे, तसा हा सगळा प्रकार नंतर सुरू होता. तो नेमका कुठे बसायचा, त्याचे चाळे कसे चालायचे ते सगळं तुम्हाला दाखवतो. गाभाऱ्यात जाऊया आपण. हा गाभारा आहे. या गाभाऱ्यात हा आवाज घुमेल त्यामुळे मी तुम्हाला फक्त परिस्थिती दाखवतो. साधारण हा जर गाभारा बघितला तर एरवी शंकराच्या मंदिरात इतका मोठा गाभारा नसतो. वरपर्यंत जर तुम्ही बघितलं तर वरपर्यंत मोठा घुमट आहे, दगडी बांधकाम आहे पूर्णतः. आणि या दगडी बांधकामाच्या आतमध्ये शंकराची ही पिंड आहे. शंकराची पिंड 2010 साली तिची इथं स्थापना करण्यात आली. इथं एक विहीर होती असं म्हणतात आणि या विहिरीतच ह्या पिंडीची स्थापना झाली. हा गाभारा आहे. मी तुम्हाला दाखवतो अशोक खरात कुठे बसायचा. साधारण अशोक खरात या कोपऱ्यात बसायचा. हा पूर्ण गाभारा महिलांनी भरलेला असायचा. भक्तांना बाहेर प्रवेश होता पण आतमध्ये फक्त महिला असायच्या. आणि अशोक खरात हा इथं या कोपऱ्यात बसायचा. या कोपऱ्यात असं म्हणतात, म्हणजे त्याचे जे इथले सगळे मंदिराचा रखरखाव ठेवणारे लोक होते त्यांचं असं म्हणणं आहे की इथे सुद्धा त्यांचे चाळे चालायचे. आणि इथे चाळे चालल्यानंतर काही भक्तांना तो सगळा प्रकार खटकला. आपण बाहेर जाऊया. काही भक्तांना तो प्रकार खटकला, काही भक्तांनी त्यावर सगळा आक्षेप घेतला. त्यानंतर तो त्या भक्तांना त्यांचं तोंड बंद करण्यासाठी असं सांगायचं की मी स्वतः महादेव आहे, की मी देवाचा अवतार आहे, त्यामुळे मला सगळं माफ आहे. तर हा सगळा अशोक खरातचा प्रवास आहे. आणि या मंदिराची एक अशी कथा आहे, 2010ला जरी हे मंदिर स्थापन झालं असलं तरीसुद्धा याचा जीर्णोद्धार किंवा हे जे नूतनीकरण झालं आहे ते सरकारी पैशातून झालं आहे. 31 मार्च 2018ला तत्कालीन पर्यटन मंत्री जयकुमार रावळ यांनी 1.5 कोटींचा निधी या ईशान्येश्वर मंदिरासाठी दिला आणि त्यातून हे सगळं बांधकाम झालेलं आहे. आपण बाहेर जाऊया. बाहेरच्या साईडला कशा पद्धतीनं त्याचं साम्राज्य आहे ते पण मी तुम्हाला दाखवतो. तर हा परिसर देवळाच्या आजूबाजूनी आहे. तो सुद्धा आपण जर बघितला तर अगदी फरसबंदी असा हा सगळा परिसर आहे. म्हणजे पेवर ब्लॉकचं काम आहे. तुम्ही ज्या GRमध्ये मी आत्ता ज्या GRचा उल्लेख केला 31 मार्च 2018चा जयकुमार रावळ यांनी 1.5 कोटींचा जो निधी दिला त्या सगळ्या पैशातून हा सगळा परिसर त्याची देखभाल दुरुस्ती करण्यात आलेली आहे आणि नूतनीकरण करण्यात आलेलं. आपण हा परिसर बघा. वरनं तुम्हाला अधिक चांगल्या रीतीने मी दाखवू शकेन. ही जी कोठी दिसते आहे पूर्णतः दगडी बांधकाम आहे. बाजूला जवळपास 20 फुटाची मोठी भिंत आहे, चिरेबंदी भिंत आहे. म्हणजे एखाद्या देवाच्या माणसाला इतकी मोठी भिंत का असावी घराच्या बाजूला हाही प्रश्न पडू शकतो. नेमकी कसली भीती अशोक खरातला वाटत होती. या बंगल्यामध्ये या कोठीमध्ये त्याचं वास्तव्य असायचं. ज्या वेळेला तो इथं असायचा त्या वेळेला तो या कोठीत वास्तव्याला असायचा. आणि हा सगळा परिसर बघतोय आपण. या परिसरात जवळपास 45 एकरचा हा परिसर आहे. आणि या परिसरात आंब्याची कलमं लावलेली आहेत. हापूस आंब्याची ही झाडं आहेत. आमराई आहे. या आमराईतसुद्धा तो फिरायचा. अनेक विधीसुद्धा इथं व्हायचे. खाली हे हवनपात्र बघा. या हवनपात्राच्या माध्यमातून इथे होम हवन वगैरे चालत असे. हा सगळा परिसर आत्ता इथं पूर्णतः निर्मनुष्य परिसर आहे. म्हणजे 18 तारखेला अशोक खरात हा अरेस्ट झाला तोपर्यंत हा परिसर पूर्णतः गजबजलेला असायचा. साधारण 100-150 लोक इथे कायमस्वरूपी असायचे. पण जेव्हापासून त्याची अटक झाली तेव्हापासून इथं कुणी फिरकलेलं नाही. आपण पुन्हा एकदा सुनील दवानगेंकडनं जाणून घेऊया नेमका काय इथला प्रकार होता. हा सगळा परिसर आहे. साधारण किती परिसर आहे आणि किती मालमत्ता आहे सगळी. हा साधारण 45 एकरचा पूर्ण परिसर असल्याचं सांगितलं होतं. त्या ठिकाणचा जो वॉचमॅन आहे, सर्वात आपण जेव्हा त्या ठिकाणचं ते दगडी महाल तो दाखवण्याचा प्रयत्न केला होता तेव्हा आपण तिथला जो वॉचमॅन आहे बालाजी त्याच्याकडनं आपण जाणून घेतलं. तिथलं 45 एकरचा हा पूर्ण परिसर आहे. या ठिकाणी जी आमराई आहे ही आमराईमध्ये जे काही आंबे यायचे किंवा या ठिकाणचे जे काही फळं असायचे हे फळं तो त्या भक्तांना द्यायचा. मग त्यामध्ये मग की तुम्हाला मूल होईल किंवा तुमची मनातली इच्छा पूर्ण होईल आणि प्रसाद म्हणून या गोष्टी वापरल्या जायचं असलं इथले एक सुरक्षा रक्षक आहेत. बाकीचे इतर आजूबाजूचे शेतकरी आहेत त्यांनी ते सांगतात. हा 45 एकरचा परिसर आहे आणि 13 कोटी रुपयांचं हे दगडी महाल बांधलेलं आहे.
आतमध्ये पूर्ण फर्निश आहे. वास्तुशास्त्र म्हणून त्याच्याकडे बघितलं जायचं, त्याला खूप चांगलं वास्तुशास्त्र कळतं. त्या पद्धतीने अगदी उंचावर ते सगळं बनवलं. आपण तिथे जाणारच आहोत. अगदी उंचावर आहे. आतमध्ये खाली तळघर असल्याचं सांगितलं जातं आणि ह्या तळघरामध्ये मोठी माया चालत होती. जे काही आता तिथले अजून CCTV फुटेज आपल्याकडे कोणाकडे आलेलं नाही आहे, पण आता तपासच सर्व उघड होणार आहे, कारण की SIT टीम वगैरे हे सगळं तपास करेल. पण सगळ्यात महत्त्वाचं जर म्हटलं तर आतमध्ये फार मोठ्या गोष्टी घडत असाव्यात, कारण की जे काही व्हिडिओ आले ते सगळे नाशिकमधले आले. इथले व्हिडिओ अजून येणं बाकी आहे. तर आतमध्ये नेमकं काय चालायचं, आतमध्ये नेमकं काय दडलेलं आहे. तिथेही भक्तांचा राबता असायचा कोठीवर? तिथं फक्त VIP भक्तांचा राबता असायचा. आतमध्ये जो त्याचं प्रवेशद्वार जे आहे, साधारण 20-22 फुटाची भिंत आहे, त्याच्यावरती कंपाऊंड केलेलं आहे आणि आतमध्ये कोणालाही सोडलं जात नव्हतं. 8-8, 10-10 बाउन्सर बाहेर असायचे. आजूबाजूचा एखादा गरीब जर शेतकरी आला किंवा एखादी महिला आली की मुलाचं काही बघायचं आहे, स्वतःचं, त्यांना आतमध्ये प्रवेश नव्हता. मात्र एखादा मंत्री आला, राजकीय मंत्री, आमदार, खासदार आला किंवा उच्चपदस्थ अधिकारी आला, IAS IPS अधिकारी त्याच्या पायाशी लोटांगण घालायचे. ते जर आले तर त्यांना थेट एंट्री देत असायची. रुपाली चाकणकर देखील या ठिकाणी यायच्या. हे स्थानिक ग्रामस्थ जे आहेत ते दररोज बघायचे या सगळ्या गोष्टी. त्यांना आतमध्ये प्रवेश नव्हता. जर त्यांच्या शेतात काम करणारी एखादी महिला जर म्हटली की बाबा माझ्या मुलाचं बघायचं आहे, तर तो सांगायचा मी हे बघत नाही, मी फक्त पैसे ज्यांच्याकडे त्यांचे तू पैसे घेऊन येते तर मी बघतो. म्हणजे तो फक्त श्रीमंताचा ज्योतिषी होता असं एकंदरीत आहे. आणि ह्या बागेतील जे फळं आहेत ते त्या महिलांना देऊन तुम्हाला फलप्राप्ती होईल, मूलप्राप्ती होईल, असं सगळं हा फंडा चालायचा. म्हणजे अशोक खराची कार्यपद्धती बघा, मनाला जे वाटेल ते सांगायचं, ते भक्तांना देवाच्या नावाखाली खपवायचं, असा सगळा त्याचा प्रकार होता. एखाद्या माफिया डॉनप्रमाणे त्याची सगळी लाईफस्टाईल होती. म्हणजे जर त्याचं राहणीमान बघाल किंवा एकूण या कोठीचं वर्णन, त्याच्या खाली असलेलं तळघर, एखाद्या हिंदी पिक्चरमधल्या विलनसारखी त्याची ही सगळी कार्यपद्धती होती असं म्हणावं लागेल. आता मी तुम्हाला दाखवतो ज्या पाण्यावरनं गेले काही दिवसांपासून चर्चा सुरू आहे किंवा ज्याच्या बातम्या आपण ऐकतोय की पाणीसुद्धा त्यांनी सार्वजनिक वळवलं आपल्यासाठी, ते कसं ते दाखवतो. या बाजूला एक छोटीशी नदी आहे. एरवी गावामध्ये जशी नदी असते तशी ही नदी आहे. फार काय असा मोठी नदी किंवा बारमाही वाहणारी नदी अशी नाही आहे. एखादा मोठा नाला असावा किंवा एखादा मोठा ओढ्याचा प्रवाह असावा तशा स्वरूपाची नदी आहे. आपण त्या नदीच्या दिशेने जाणार आहोत आणि तिथनं आपण शिवानिका संस्थानच्या ऑफिसमध्ये सुद्धा जाणार आहोत. तर हा सगळा परिसर आहे ना, हा त्याचा बालेकिल्ला होता. 45 एकरमध्ये त्याचं राज्य चालायचं. इथे गावकऱ्यांनासुद्धा प्रवेश नव्हता. तर ही नदी आहे ती. बरं, याची पण एक कथा अशी आहे. या साईडला थोडंसं बघा, इकडे हा जो शिवनिका संस्थानची ही जी बिल्डिंग दिसते, या बिल्डिंगच्या बाजूने नदीचा पूर्ण प्रवाह होता, पण तो प्रवाहसुद्धा वळवण्यात आला. ही जी आपण भिंत बघतोय, एक डॅम आहे, तो सुद्धा अशोक खरातनीच बांधलेला आहे आणि त्याच्या मागच्या बाजूला नदी आहे. त्या नदीचं पाणी बारमाही नसायचं, पण मग अशोक खरातनी आपले सगळे कच्चे बच्चे कामाला लावले आणि त्यांनी हे सगळं पाणीसुद्धा इथे वळवलं स्वतःच्या स्वार्थासाठी. आणि गावकऱ्यांची नदी शेवटी अशोक खरातची प्रायव्हेट नदी आहे की काय अशी परिस्थिती. ते आपण ह्या साईडला जाऊया. इथे शिवनिका संस्थानचं ऑफिस आहे. ऑफिसमध्ये नेमका काय प्रकार चालायचा ते आपण सुनीलकडनं जाणून घेणार. सुनील, आत्ता मी तुम्हाला हा जो परिसर दाखवतोय, हा सगळा नदीचा भाग होता. नदीचं पात्र इथे आहे, हा नदीचा भाग होता आणि हे सगळी भर टाकलेली आहे. आणि भर टाकून मग हे म्हणजे नदीसुद्धा त्यांनी त्याचं पात्र वळवलेलं आहे आपल्या स्वार्थासाठी, आपल्या या सगळ्या साम्राज्यासाठी. शिवनिका संस्थान अशी जी तुम्ही गेल्या काही दिवसांपासून एका संस्थानचं नाव ऐकताय, त्या संस्थांची ही बिल्डिंग आहे. या बिल्डिंगमधून त्या शिवनिका संस्थानचा कारभार चालायचा. कारभार कसला, संस्थान नुसतं नावालाच होतं, पण नेमकी त्या संस्थांची पण काय कथा आहे आपण सुनीलकडून जाणून घेऊयात. सुनील, शिवनिकाची ही बिल्डिंग आहे. बिल्डिंग जर बघितली तर एखादा छोटासा लॉज किंवा अशा टाईपची बिल्डिंग वाटते. म्हणजे एखाद्या संस्थांची किंवा इतक्या रजिस्टर्ड ट्रस्टची बिल्डिंग असं वाटत नाही. काय नेमकी याची सगळी हिस्ट्री आहे? हे जे शिवनिका संस्थांचं ट्रस्ट आहे, याच्यावर पूर्वी एक मोठा फलक होता आणि इथं खालच्या बाजूला या रूममध्ये आणि बाहेर पण विश्वस्त मंडळाचं एक पाटी लावलेली होती. या ठिकाणी बोर्ड लावलेला होता. ज्यावेळेस कॅप्टन खरातला अटक झाली, त्याच्या दुसऱ्या दिवशी घाईघाईने इथला बोर्ड हटवण्यात आला. इथली त्याची फलक होता तो काढून टाकण्यात आला. हे जाम नदी जी आहे, गावची नदी म्हणून या जाम नदीकडे बघितलं जातं. याला कधी काळी फार कमी पाणी यायचं. तर ह्या दरम्यान या सगळं अतिक्रमण करून, हे सगळं अतिक्रमण भाग आहे. येथील ग्रामस्थ जे सांगतात की हा पूर्ण अतिक्रमण केलेला भाग आहे. इथं भराव टाकून उंचवून घेतलेला आहे आणि हे नदीमध्ये अतिक्रमण केलं आहे. आणि या ठिकाणची जी वरची जी इमारत आहे, या वरच्या इमारतीमध्ये
त्याचे काही खास मोजके जे विश्वस्त आहेत, तो स्वतः अध्यक्ष होता आणि उपाध्यक्ष जे आहे ते शिर्डीचे होते आणि आता इतर दोन जे त्याचे खास जे समर्थक होते त्यांनाच वरती प्रवेश असायचा. आतमध्ये इथं पण बाहेरच्या बाजूला एक दोन बाउन्सर आणि सुरक्षा रक्षक असायचा. जोपर्यंत वरतून सिग्नल खाली येत नाही तोपर्यंत वरती कोणाला सोडलं जात नव्हतं. ह्या भागामध्ये क्वचितच गरीब गोरगरीब जो लोक असेल ते त्यांना इथं आतमध्ये प्रवेश असायचा. इथं कोणाला येऊ देत नसायचे आणि हा सगळा परिसर जो होता VIP परिसर म्हणून याच्याकडे बघितलं जातं. तो कधी काळी इथं आला वरती बसायचा आणि वरची रूम पण एकदम वेगळी असल्याचं सांगितलं जातं. वरती कोणाला प्रवेश नसला तरी जे कोणी जायचे ते सांगायचे पूर्ण वातानुकूलित रूम आहे, आतमध्ये सगळे बेड वगैरेची व्यवस्था केलेली आहे, वरती सगळ्या प्रकारचे पुस्तकं बाकीचे इतर सगळ्या गोष्टी वरती आहेत असं इथं स्थानिक ग्रामस्थ सांगतात. म्हणजे भक्तीच्या नावाखाली सगळी रासलीला वर चालायची. अजून एक मुद्दा आहे, ह्या टाकीची एक वेगळी कहाणी. म्हणजे ही टाकी अशी आहे, खरं तर ही जिल्हा परिषदेची टाकी आहे. जिल्हा परिषदेच्या निधीतनं ही टाकी उभारण्यात येणार होती, इथं नव्हती, ती गावात इतरत्र उभारण्यात येणार होती. त्यासाठीची जागासुद्धा निश्चित झाली होती. पण अशोक खरातने पुन्हा एकदा आपलं सगळं बळ वापरून ही टाकी आपल्या परिसरात कशी यावी यासाठी प्रयत्न केले आणि अखेर त्यांनी ही टाकी इथं बसवण्यात यश मिळवलं. ही टाकी इथं बसवली गेली, गावची टाकी आहे, पण तरीसुद्धा या सगळ्या टाकीमधल्या पाण्याचा वापर तो स्वतःसाठी करायचा. नेमका याची काय कथा आहे सुनील? ही जी गावची टाकी आहे ही पाण्याची टाकी गावात जाणार होती. शेजारीच असलेलं जे मिरगाव आहे साधारण 1500 लोकसंख्या गावाची आहे आणि त्या गावामध्ये ही पाण्याची टाकी त्या ठिकाणी जाणार होती, हा जलकुंभ. मात्र त्यांनी हा आपल्या जागेमध्ये घेतला. याची सगळी जी पाईपलाईन वगैरे जी आहे ती या ठिकाणी आणली आणि शिवनिका संस्थांचा जलकुंभ म्हणून त्याच्यावर बोर्ड देखील लावलेला आहे. म्हणजे ती म्हणजे जिल्हा परिषदेने नेमणूक केलेली जिल्हा परिषदेने दिलेली ही पाण्याची जलकुंभ हा लोकांच्या कामासाठी नाही, तर लोकांना पाणी पाजण्यासाठी नाही, तर स्वतःच्या कामासाठी त्यांनी या ठिकाणी आणला असा थेट आरोप आता लोक पण करताय. मुळात काय आहे की कॅप्टन खरात जरी आतमध्ये असला, त्याचे जे हस्तक असतील किंवा त्याचे जे इतर बगल बच्चे जे आहेत ते अजूनही मोकाट आहे. लोक बाहेर यायला घाबरत आहे. आम्ही जेव्हा काल मिरगावमध्ये गेलो तर जे वयोवृद्ध लोक आहेत ते कॅप्टन खरातचं नाव त्याला कॅप्टन खरात म्हणत नाही, त्याला कॅप्टन साहेब म्हणतात. ते म्हणतात साहेबांचं काही जरी असलं तरी आम्ही बोलणार नाही. म्हणजे कॅप्टन साहेबला थरथर कापणारी लोक या गावात बघायला मिळाली. जे नवीन तरुण पिढी आहे किंवा मध्यम वर्गाचे लोक आहेत जे थोडेफार बोलतात किंवा जे थोडेफार डेअरिंग करतात ते बोलताय विनोदजी, मात्र जे वयोवृद्ध लोक ते घाबरत आहे. कारण त्याची दहशतच इतकी आहे की कुणी बोलायलाच तयार नाही. त्यांचं म्हणणं आहे की कॅप्टन जरी आतमध्ये असला तरी बगल बच्चे बाहेर आहे, उद्या आमचं काय होणार. बरं, या अशोक खरातचे भक्त बाहेरून यायचे, म्हणजे राज्यभरातनं मुंबई, पुणे, नागपूर वगैरे इकडनं यायचे, पण इथे या स्थानिक स्तरावर त्याचे काही भक्त होते का? गावात विशेषतः त्याचा काय मान सन्मान होता त्याला, की त्याला दहशत होती त्याची? जसं की आपण बघितलं तर आसपासचा जो परिसर समजा सिन्नर तालुका असेल, शिर्डी असेल, राहाता असेल, ह्या पूर्ण भागामध्ये 2-2, 3-3 त्याचे एजंट असायचे. ते एजंट जे आहे ते कसा कॅप्टनचा खरातचा गुण पडतो, म्हणजे बाबाचा कसा गुण पडतो, त्याला बाबाच म्हणायचे, बाबाचा कसा गुण पडतो हे लोकांना सांगायचे, पटवून द्यायचे. म्हणजे फार आमदार खासदार देखील त्यांनी सोडले नाही. ते या ठिकाणी कसं त्यांना आणता येईल त्या पद्धतीने इथं आणायचे. एकदा बाबाच्या संबंधित व्यक्ती, धनदांडका व्यक्ती या ठिकाणी आला, एकदा बाबाच्या तावडीत सापडला की मग त्याला बाबाबरोबर गुंडाळून घ्यायचा आणि त्यानंतर हे सगळं चालायचं. म्हणजे प्रत्येक गावात 2-2, 3-3 दलाल आहे, त्याचे एजंट आहे. त्या माध्यमातून फक्त ज्योतिषीच नाही तर प्लॉटिंगचे व्यवसाय देखील व्हायचे. जसं काय तर शिर्डी आहे, शिर्डीला जिल्हा होणार आहे म्हणून सांगून बाहेरचे ज्याचे जे भक्त या ठिकाणी जमा केलेले होते ते काय आज चाललेलं नाही, एक 10-20 वर्षापासून हे सगळं सुरू आहे आणि मोठा भक्त परिवार त्यांनी जमा केला आहे. ह्या भक्तांना गळाला घालून शिर्डीमध्ये मोठी माया जमवणे, प्लॉटिंग करणे, शिर्डीच नाही तर आजूबाजूच्या ठिकाणी जसं काही नाशिकला पण पाथर्डी फाट्यावरती त्यांनी मोठे प्लॉट घेतलेला आहे. लोकांना भुलवून, लोकांना थापा देऊन, खोटं बोलून हे सगळं घेतलेलं आहे आणि यातून सगळी मोठी माया जमवलेली आहे. कोट्यावधी रुपयांची माया त्यांनी या ठिकाणी जमवल्याचं पाहायला मिळतं आहे. एकूणच जर बघितलं तर हा सगळा परिसर आहे, जवळपास 45 एकर परिसर आहे. मिरगाव या गावात अशोक खरातचं हे साम्राज्य आहे. असंच साम्राज्य शिर्डीत पण आहे, आपण ते सुद्धा पाहणार आहोत. असंच साम्राज्य नाशिकमध्ये सुद्धा आहे, आपण ते सुद्धा पाहणार आहोत. पण मूळ प्रश्न असा उरतो की अशोक खरातसारखे लोक या सिस्टीममध्ये का लागतात? तर त्याचं उत्तर तुम्हाला सांगतो. ज्या बातम्या तुम्ही गेले 7 दिवस बघताय, 8 दिवस बघताय, या अशोक खरातचे सर्व अधिकाऱ्यांशी, IAS IPS अधिकाऱ्यांशी उत्तम संबंध होते. आता काही IAS अधिकाऱ्यांची नावंसुद्धा समोर येतात, IPS अधिकाऱ्यांची नावंसुद्धा समोर येतात. आज विधानसभेमध्ये नाना पटोलेंनी नाशिकचे IG दत्ता कराळे यांचं नाव घेऊन त्यांचे या अशोक खरातशी संबंध आहेत अशा स्वरूपाचा एक आरोप केला आहे. दुसरं त्यांचं असं म्हणणं आहे की 2 कोटी रुपये हे सगळं प्रकरण दडपण्यासाठी IGंना दिले गेले असं नाना पटोलेंचा विधानसभेतला आरोप आहे. हे कनेक्शन, त्याचबरोबर रुपाली चाकणकर प्रकरण आपण बघतोच आहे. रुपाली चाकणकर प्रकरणात ज्या वेळेला
या अशोक खरातचं नाव आलं त्यावेळेला रुपाली चाकणकरांचं नाव आलं आणि गेल्या काही दिवसांपासून रुपाली चाकणकर वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहेत. उदाहरणार्थ त्यांच्या हाताला झालेली जखम, सोमवती अमावस्येला त्यांनी काहीतरी तांत्रमंत्र अशा स्वरूपाची काही पूजा केली का, असे सुद्धा आरोप सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांच्यासारखे मान्यवर करत आहेत. त्यामुळे याकडे सुद्धा डोळेझाक करता येणार नाही. फक्त एवढंच नाही, रुपाली चाकणकर हे हिमनगाचं एक टोक आहे. या व्यतिरिक्त सुद्धा अनेक असे राजकारणी आहेत ते या बाबाच्या कच्छपी लागले होते. हळूहळू त्यांची नावं समोर येतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्वतः सांगितलं की या प्रकरणात ज्यांची नावं येतील त्या सगळ्यांना आम्ही शिक्षा केल्याशिवाय राहणार नाही. हे प्रकरण ढसास लावणार आहेत. मुख्यमंत्र्यांनी जसा मनोदय व्यक्त केला आहे तसं हे प्रकरण पुढे येत जाईल ही अपेक्षा करूयाच. पण पुन्हा प्रश्न तोच उभा राहतो, असे लोक या यंत्रणेला, या सिस्टीमला का लागतात? तर त्याचं साधं उत्तर आहे, पैसा काळ्याचा पांढरा करण्यासाठी अशा लोकांची गरज असते. त्यामुळे फक्त अशोक खरातला नावं ठेवून किंवा अशोक खरातच्या निमित्तानं हे सगळं पुढे आलं आहे त्या गोष्टीवर आपण चर्चा करून हे साध्य होणार नाही. तर ही सिस्टीम अशा पद्धतीच्या लोकांनी कशी भरलेली आहे, ही सिस्टीम साफ करण्यासाठी काय गरज आहे, त्या गोष्टी करण्याची गरज आहे. आणि या प्रकरणातनं तो धडा मिळेल राजकारण्यांना, अधिकाऱ्यांना आणि सामान्य भक्तांनासुद्धा. कारण आपलीसुद्धा ती जबाबदारी, एखाद्याला गॉडमॅन बनवणं हे भक्तांवर अवलंबून असतं. त्यामुळे भक्तांनीसुद्धा विचार करण्याची गरज आहे, कुणाच्या कच्छपी लागायचं. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रतीक जाधवसह सुनील दवंगेसह विनोद तळेकर, NDTV मराठी, मिरगाव, नाशिक.